अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी येथील एक्सप्रेस फीडरमुळे आता 16 तास अखंड विद्युत पुरवठा होईल आणि रयत शिक्षण संस्थेच्या रुकडी येथील शेतीमध्ये हरित क्रांती येईल। शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळे येथील सुमारे 100 एकर क्षेत्रात विविध पिकांबरोबर कृषी संशोधनास चालना मिळेल असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी काढले। तर रयत शिक्षण संस्थेच्या रुकडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विकास व संशोधन केंद्राने कृषी क्षेत्रात नव्याने सुरू केलेल्या एक्सप्रेस फीडरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षता आणि रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील म्हणाले की रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेला शाहू महाराजांनी शाळेसाठी सुमारे 136 एकराचा परिसर दिला आहे। यातील सुमारे 100 एकर क्षेत्र सध्या लागवडीखाली आहे। येथील क्षेत्रावर कृषी संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे, पण अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे सगळे क्षेत्र ओलिताखाली आले नव्हते। 8 तासाच्या वीज पुरवठ्यामुळे पाणी उपसा करता येत नव्हता। आता या ठिकाणी एक्सप्रेस फीडर बसवल्याने 16 तास विद्युत पुरवठा सुरू राहणार असल्याने मुबलक पाणी उपसा होऊ शकतो। या सुविधेमुळे कृषी संशोधनाला चालना मिळेल आणि मुबलक पाणी पुरवठ्यामुळे येथील उत्पन्न आता 1 कोटी रुपयांच्या घरामध्ये जाईल अशी अपेक्षा या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांनी व्यक्त केली। हा उपक्रम चांगल्या पद्धतीने चालवा आणि शाखेच्या उत्पन्नात भर घाला अशी सूचना त्यांनी केल्या। वीज वितरणाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले। आपल्या प्रास्ताविकात या शेती विभागाचे प्रमुख उपमुख्याध्यापक जयराम पाटील यांनी रुकडीतील शेती विभागाचा आढावा घेतला। या नवीन एक्सप्रेस फीडरमुळे सुमारे 67 एकर शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होईल आणि येथील उत्पन्न कोटीच्या घरामध्ये जाईल असे त्यांनी सांगितले। या उपक्रमासाठी संस्थेच्या दक्षिण विभागाचे प्रमुख डॉक्टर MB शेख आणि शेती विभाग प्रमुख JK जाधव बापू यांच्या सहकार्य आणि पाठपुराव्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी MSCB अभियंता येथील शेतकरी ठेकेदार पर्यवेक्षक यांच्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर MB शेख, JK जाधव, स्वप्नील काटकर, विक्रांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात सरोज पाटील माई, अजित पाटील, गणपती लटपटे, बाबासाहेब चौगुले, संग्राम देशमुख, विनायक संगपाळ, अशोक शिंदे, बाबूराव लगारे, अँथोनी डिसूजा, DA माने, गणेश जगदाळे, DB बकरे इत्यादी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व मान्यवरांचे स्वागत महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य RD माने यांनी केले, तर पर्यवेक्षक SV वज्रिणकर यांनी आभार व्यक्त केले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।